या सृष्टीच्या हितासाठी आपण जे सांगत आहात ते मी मान्य करत आहे. माझ्या भक्तांच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे आणि म्हणून केवळ तुमच्या इच्छेसाठी मी ह्या विवाहाला मान्यता देत आहे. सृष्टीचक्राच्या दृष्टीने ही गोष्ट आनंददायक आहे. आता मी जिच्याशी विवाह करेन ती स्त्री कशी असावी हे तुम्हाला सांगतो. ती अशी स्त्री असावी जी माझे तेज सहन करण्यास समर्थ असेल. जेव्हा मी योग साधना करेन तेव्हा तिने योगिनी व्हावं. परंतु योगिनी होणं ही सामान्य गोष्ट नाही. मी योग साधना करत असताना तिने त्यामध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न करू नये. माझ्या बोलण्यावर जर तिने अविश्वास दाखवला तर त्या स्त्रीचा मी त्याग करेन हे मी स्पष्टपणे आपणास सांगतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी विवाहाला सिद्ध आहे आणि त्यानुसार तुम्ही तशी स्त्री शोधावी. नारायण नारायण. श्री महादेवांनी तर त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे स्पष्टपणे बोलून दाखवले होते. आता त्या पुढे काय होणार, कोण काय म्हणतील याची श्री महादेव वाट पाहत होते. आणि त्यावर श्री ब्रह्मदेवानी आपले म्हणणे मांडले. होय देव. सतीदेवींशी श्री महादेवांचा विवाह होणं का आवश्यक आहे हे आमचं मत आम्ही तुम्हाला सांगितलं. हे श्री महादेवा, आपण आमच्या प्रस्तावाला मान्यता देऊन विवाहाला सिद्ध झालात ह्याचा आम्हाला आनंद झाला आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या पत्नीविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. होय, आणि अशाच स्त्री बरोबर मी विवाह करेन. आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला सर्वथैव अनुरूप अशी स्त्री आमच्या पाहण्यात आहे. कोण? साक्षात देवी भगवतींचा अवतार, साक्षात आदिशक्तीचे स्वरूप. आपल्याशी विवाह व्हावा अशी ज्यांची मनोकामना आहे अशा त्या देवी प्रजापती दक्ष यांची कन्या. होय श्री महादेवा, प्रजापती दक्ष यांची कन्या सती. ह्या सृष्टीचक्राचे संतुलन अबाधित राहावे म्हणून आदिशक्ती वेळोवेळी ह्या भूतलावर अवतार घेत असतात. आता हे काय अनेक झालं म्हणाव. दिवस न थांबताच कसं काय गेलं. देवा, देवा, देवा. बानाई, गणोबा, देव कुठे चालला आहे ती. देव गावामध्ये चालला आहे ती. ओ हे का, मला त्यासनी भेटायचं आहे. नाही, तुम्हाला देवासनी नाही भेटता येणार. गणोबा, अहो हे काय बोलता आहेसा तुम्ही. म्या देवासनी का नाही भेटायचं. हे बघा, तुम्ही रागवू नका जी, पर देव तुम्हाला नाही भेटणार आता. पर देव मला का नाही भेटणार. म्या तसं सांगावा धाडला होता गडावर. असल जी, पर देव तुम्हाला नाही भेटायचं आता. म्या देवांची बायको आहे. त्यासनी भेटण्यापासून मला कोण अडवतं म्या बी बघतेच. बरं, नाही मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पर असं करू नका जी. गणोबा, मागवा, माझी वाट सोडा. मला देवासनी भेटायचं आहे. म्या त्यासनी भेटणारच. देवा, 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 देवा. माधवा,
मला असं वाटत आहे की बानू आपल्याच दिशेने येत आहे. होय देवा, परंतु मला आता असं वाटत आहे या क्षणी मी यात हस्तक्षेप करायला हवा. आपण पुढे व्हा, मी बाणाईची भेट घेऊन येतो. देवा, देवा, देवा. थांब बाणाई, पुढे जाऊ नकोस. प्रधानजी, अहो तुम्ही तरी असं करू नका. मला देवास्ती भेटायचं आहे. देव तुला आता भेटू इच्छित नाही. मला देवांसंग बोलायचं आहे. देव तुला आता भेटू इच्छित नाहीत. पर का असं काय केलं आहे म्या? यात तुझी काही चूक नाही, परंतु ही भेट होणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याचा तुला स्वीकार करायला हवा. अहो पर मला देवांसंग जरा बोलायचं आहे. तसं सांगावा मी धाडला होता म्या गडावर. असेलही, परंतु देव तुला भेटणार नाही. अहो पर का हे मला कोणीतरी सांगावं की. देवांनी तुला भेटायचं नाही असं ठरवलं आहे. काय? हो. अहो पर म्या असं काय केलं आहे म्हणून देवांनी असं ठरवलं आहे? बाणाई, पुन्हा एकदा सांगतो की यात तुझी काही चूक नाही. हा त्यांचा निर्णय आहे. अहो पर असं किती दिवस चालणार जी? ते मी तुला कसं सांगू. देव कदाचित तुझ्याशी उद्याही बोलतील किंवा कदाचित अजून काही काळ लोटू शकेल. हे बघ, या निर्णयाचा तू स्वीकार करणंच इष्ट ठरेल. मला तर आता काय बी कळणं झालं आहे. म्या आता काय करून काय न गा असं झालं आहे बघ. मला सांग, गडावर देवांसाठी तू कोणता निरोप पाठवला होतास? का मला त्यांच्या संग बोलायचं आहे म्हणून. असं असेल तर तुला अजून काही काय प्रतीक्षा करावी लागेल. पण माझी काय बी चूक नसताना. हो, कारण परिस्थितीच तशी आहे. प्रधानजी, अहो एक डाव तरी मला देवांसंग बोलू द्या, भेटू द्या त्यासनी. बाणाई, नको त्या गोष्टींचा आग्रह धरू नकोस. हे एवढं शक्य नाही. देव तुला भेटणार नाहीत आणि हा विचार तू मनातून काढून टाक. येतो मी. बानू, आता फार विलंब लावू नकोस. मी तुझ्यासाठी सगळ्यांपासून लपवलं आहे की मला सत्य प्राप्त झालं आहे. आता तुलाही स्वतःविषयी ज्ञात व्हायला हवं. मी खरं तर आधीच तुम्हाला भेटायला येणार होते. मला वाटलं होतं की तुम्ही राज्यात गेला आहात की काय. नाही, हे गेले आहेत देवी. आज तुम्ही कक्षाच्या बाहेरच आला नाही म्हणून भेटायला आले तुम्हाला. हो, मी खालीच पाहत होते. हे आत्ताच बानूच्या वाड्याच्या तिथून पुढे गेले आहेत. हो, तुम्ही काय निर्णय घेतला हे कळलं मला. तुम्हाला माझा निर्णय योग्य वाटतोय ना देवी? तुम्ही अर्थातच ह्यावर विचार केला असणार. देवी, तुम्ही सहमत आहात म्हणून आनंद वाटला. म्हाळसा, आपण सगळे एकाच दिशेने प्रयत्न करतो आहोत. काय साध्य करायचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु आम्ही निर्णय घेण्यात आणि तुम्ही काही करण्यात एक अंतर आहे. प्रत्येक शक्तीपीठावरची पवित्र माती तू जतन करून ठेव. सगळी शक्तीपीठ पाहून झाली तुला सत्य कळेल. देव तर मला सूक्ष्म ध्यान घेऊन जातात. मग मी त्यातली माती कशी आणू?